म्हणाला ठीक आहे बाबा, आता एवढं सोडून जायचंय म्हणे तर बसा म्हणे 5-10 मिनिटं बसा, मी सुंदर चहा ठेवून आणतो. चहा घेतल्याच्या नंतर आपण जाऊ. हा किचन मध्ये गेला, चहा 2 कप चहा ठेवला. चहा झाल्याच्या नंतर 2 कप चहा कपामध्ये ओतला. आता त्याच्या जवळ कोणतं औषध होतं, गुंगी बिंगी येण्याचं असेल त्याचं त्यालाच ठाऊक. त्याने औषधची पुडी सोडली, त्या कपामध्ये मिक्स केली, टाकली. चहा घेऊन यमाकडे, कोणाकडे आला, यमाकडे आला. तो औषध टाकलेला चहा होता तो यमाला दिला. तो चहा यमाने पिल्याच्या नंतर यमाला मस्त काय लागली, झोप लागली. एक तर यम कोणाच्या घरी आला तर दिसत नाही, दिसला तर बसत नाही, बसला तर झोपत नाही. पण याच्या घरी कसा झोपला त्याचा त्याला ठाऊक. आता या बहादराने काय केलं, यमाजवळ जी यादी होती, आता या यमाजवळची यादी आला कशी दिसली त्याचा त्याला ठाऊक. यमाजवळची आणि यादी घेतली. यादीच्या क्रमांकानुसार पहिलं नाव याचं होतं, ते पहिलं नाव यांनी खोडलं आणि ते नाव कुठं लिहिलं, खालती लिहिलं. याला असं वाटलं आपला नंबर येता येता 15-20 दिवस सहज निघून जातील. याने पहिल्या क्रमांकाचं नाव खोडलं, ते नाव खाली लिहिलं. ते यादी तिथं होती तिथंच ठेवून दिली. यम शुद्धीवरती आला. यम मस्त आळस बिळस देऊ लागला. त्याच्यानंतर यम त्याला म्हणू लागलं बाबा आजपासून आपली मैत्री म्हणे. हा म्हणे मैत्री काय? यम म्हणाला हो आजपासून आपली मैत्री. आजपर्यंत मला कोणी चहाला विचारलं नाही, कुणी पाण्याला विचारलं नाही, कुणी कॉफीला विचारलं नाही, तर कोणी हवाला विचारलं नाही, परंतु आज तू चक्क मला चहा पाजला बाबा. आजपासून आपली मैत्री म्हणे. हा म्हणे मैत्री का? यम म्हणाला हो म्हणे आजपासून आपली मैत्री. यम म्हणाला बाबा मैत्री या नात्याने तुला काहीतरी तर सूट दिलीच पाहिजे. यम म्हणाला तुला मैत्री या नात्याने सूट दिली पाहिजे. हा म्हणाला आता तर तुम्ही बोलले, माझ्या यादीमध्ये काही सूटबीट भेटणार नाही, नियमामध्ये बदल करता येत नाही. यम म्हणाला बाबा बदल कुठं करतोय, फक्त एवढंच करतोय की यादीच्या क्रमांकानुसार पहिलं नाव तुझं होतं, यादीची सुरुवात मी वरून करणार होता, आता यादीची सुरुवात मी खालून करतो. म्हणजे तुझं नाव येत आहे 15-20 दिवस. मला सांगा महिला मंडळ, यादीची सुरुवात वरून खाली केली तरी मरण चुकत होतं का? खालून वर केली तरी मरण चुकत होतं का? नाही बाबा, मरण चुकत नाही. कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तरी मरण चुकत नाही. म्हणून